जगाची सत्यात उतरवायची ताकद आपल्या मनगटात असली पाहिजे. माझी विनंती आहे तरुणांना, कष्ट करा, ते डोक्यातलं काढून टाका. आजकाल कोणी पैशाच्या पलीकडे कशाला खात नाही. कष्ट करा. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला ना अजून गोरीच भेटती. फक्त तुम्ही परमनंट पाहिजे आणि त्याला कष्ट केलं पाहिजे, आहे की नाही. बाकी तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर, किती चांगला स्वभाव असू द्या तुमच्या, आणि तुमच्या खिशात दमडी नसू द्या, तुम्हाला पाया पडावं लागतं. होय म्हण उदी माझं लगीन, होय म्हण भिकाऱ्या. आणि तुमचं एकच चुकतं, मी सख्खी बहीण म्हणून तुम्हाला सांगते, संयम नाहीये माऊली आपल्या या तरुण वयात. आपल्याकडे आपलं वय असं आहे ना, इतका इगो आहे आपल्याकडे, आपण चलत चलत कुत्र्याला लात मारतो. काही संबंध नाही आपला कुत्र्याचा, पण स्वभाव लोकांना त्रास द्यायचा. इतका इगो झालाय ना आपल्याकडे. संयम, स्टेबलच नाही आहेत आपण. स्टेबिलिटी, स्थिरता नाहीच आहे. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वाह. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही ताई. ते धीर धरला तर वाढेल ना दादा. बिना धीर धरता कसं झाड तरी वाढेल आणि तुझं वैभव तरी वाढेल. हां, आणि विकनेसला स्ट्रेंथ बनणारे. आम्ही गरीब, आम्हाला या कॉलेजला ॲडमिशन नाही मिळालं, आम्हाला हे नाही मिळालं, आम्हाला ते नाही मिळालं, कारणं देत बसू नका. यशस्वी व्हायला कधीच कारणं नाही लागत आहे. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर छत्रपतींनी विचार केला असता, माझा बाप निजामांच्या हाताखाली गुलामगिरी करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे. विश्वास आहे ना स्वतःवर. ही शेतकऱ्याची पोरं जी गोपन फिरवतात ती तलवार फिरवायला शिकवली. सत्ताधीश शत्रूच्या नाकावर टिच्चून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास याच हिंदवी स्वराज्याचा आहे ना, आपण त्याचे वारसदार आहे. विकनेसला स्ट्रेंथ बनवता आली पाहिजे. आम्हाला जमतच नाही, संयमच नाही आमच्याकडे. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, माझं लॉ कंप्लीट आहे. आमचा इंट्रोडक्शनचा काळ होता. सरांनी विचारलं तुमचं नाव काय, तुमचं नाव काय, कुठून आलात, कसे आलात. त्या इंट्रोडक्शनच्या काळामध्ये सरांनी मुलाला विचारलं तुझं नाव काय. पोराने उत्तर दिलं. उत्तर देताना आम्हाला कळलं पोरगं बोबडं होतं. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला कशाला ऍडमिशन घेतलंय आणि तू वकील होणार का. अरे तुला बोलता येत नाही, थोल ततलं बोलू नका. अरे कुठलं बोलू, ततलं नाही तर कतलं बोला. अरे तुला बोलता येत नाही, तू केस कशी लढणार आणि तुला केस देणार कोण. बरं चल, एखाद्याला दया येऊन त्याने केस दिली, तू लढणार कशी. म्हणला कती बी ललल. अरे कती ललल, तू ललल पण पुलच्याला कलल का. तू लललेली कल्ली पण पाहिजे. ही ललल काय ललल नाही. म्हणला ललल. पोरगा जरा जिद्दीच होता. सर म्हणले तू वकील नाही होऊ शकत, दुसरं काहीतरी बघ, दुसरं कुठेतरी कार्यरत हो. मी तुला शब्द देतो, तुला वकील होणं शक्य नाही. चल थेरी करशीलही, प्रॅक्टिकलचं काय, प्रॅक्टिसचं काय, तू नाही वकील होऊ शकत. पोरगा म्हणला बापाचं स्वप्न आहे, होणार तर वकीलच. 4 केस कमी पण होणार तर वकीलच. सरांनी अंडरएस्टिमेट केलं. सर म्हणले हे बघ, हे 20 रामायणाचे ग्रंथ घे. माझ्या पुढच्या लेक्चरपर्यंत यातला एक जरी ग्रंथ तू विकलास, तुझी फी मी भरणार, ॲडमिशन मी देणार आणि मी माझी मास्तरकी सोडणार. जर पुढच्या लेक्चरपर्यंत यातला एकही ग्रंथ तू विकला नाहीस, तू ॲडमिशन स्वतःहून माघारी घ्यायचं आणि दुसरं काहीतरी पाहायचं. पोरगा जिद्दी होता. आणि खरं सांगू का दादांनो, बहिणींनो, तरुण आहात तोपर्यंत काहीतरी करा. वय निघून गेलं ना, एकदा लाकडाची राख झाली ना, राख पुन्हा पेटत नसते बरं का. त्याच लाकडाची पण राख पुन्हा पेटत नाही. वय गेलं पुन्हा मस्तक बुडवण्यात मजा नाही. ह्या बाकीच्या गोष्ट सोडून द्या रे. काही नाही पडलं या 4-5 दिवसाच्या एक फालतू गोष्टींमध्ये. आयुष्य करायची स्वतः जीवावर करा. इतके मोठे व्हा की तुमच्या नावाने तुमच्या आईबापाला ओळखलं पाहिजे असं वैभव तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने करा. गावात म्हणलं पाहिजे, अरे हिचा बाप आहे का, याचा बाप आहे, कमवा की रे. तुम्हाला नाही वाटत तुमच्या आईबापाने फार कष्ट केले तुमच्यासाठी, जीव पणाला लावला रे त्यांनी. तुमचं काही कर्तव्य आहे की नाही. काहीतरी करा, प्रयत्न तरी करा रे, काहीतरी व्हायचंय. फुटबॉल सारखं आयुष्य झालं, इकडून ढकललं की तिकडून, तिकडून ढकललं की इकडं. क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब साहेब साहेब, दुसरं काय धंदा करतो आपण जिंदगीत. हां, कमवा, काहीतरी करा. बळ असू दे जरा, घाबरू नका रे. आज अपयश झालात, उद्या झालात, परवा झालात, जग काय म्हणते विचार करू नका. हां, पण एक लक्षात ठेवा,
यश तेव्हाच मिळवायचं असतं जेव्हा समाज नजर रोखून आपल्या अपयशाची वाट बघत असतं, तेव्हा यश मिळवण्यात आनंद असतो, तेव्हाच जिंकायचं तेव्हाच जेव्हा लोकांना वाटतं ह्याला जमणार नाही तेव्हाच करण्यात मजा असते महाराज. बरं का पोरगा म्हणला ह्याला वाटतं ना मला येणार नाही, आता तर करणारच म्हटलं. पुढचं लेक्चर भरलं, सरांनी उभं केलं, यांनी खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुझ्याकडनं कोणी घेणार नाही. पोरगा म्हणला चल ठगले इकले. तुम्ही सांगितले किती होते? मिनिमम 1, मी मॅक्सिमम सगळे विकलेत. सर म्हटले तुझ्याकडनं घेतले कोणी? थोपाय म्हणला ठल. प्रत्येकाला थांगितलं हे रामायण आहे, हे रामायण तुम्ही घ्या नाहीतर मी वाचून दाखवतो. लोक म्हणली दी आणि होय पुढं. तुझ्याकडनं थिता ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. स्ट्रॅटर्जी गणिमिक कावा, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. विकनेसला स्ट्रेंथ बनवलं ना, सक्सेस माथ्यावर असेल. फक्त कमीपणाचा मोठेपणा करायला लोकांना वाटतं ना जमणार नाही, तेव्हा मिळवून दाखवा. आई वडिलांसाठी जगत जा रे. ज्या भावकीनं आपल्या आई वडिलांची इज्जत काढली ना, त्याच भावकीसमोर आपल्या आई बापाला वैभव मिळवून त्यांची इज्जत वाढवायचं बळ मनगटात ठेवा. खरा त्यांनाही मोठं. ज्यांनी तुम्हाला चालायला शिकवलं त्यांना चालता येत नाही त्या वयात समाजात त्यांना सामर्थ्याने नजरवर करायचं ताकद द्या. तुमच्या हातात आहे ते. काय वाटतं तुम्हाला जीव गेल्यावर मायबाप मरतात तुमचे? नाही रे. 4 माणसं जेव्हा म्हणतात ना काही जमलं नाही रे तुझ्या पोराला, आया गेलं तुझं पोरग, त्याचं बाप पण तेव्हाच मरतं माहीत आहे. जेव्हा आईला कोणतरी म्हणतं ना चुकली ग तुझी पोरगी, नव्हतं असं वाकायला पाहिजे तुझ्या पोरीने, माय तेव्हाच मरते. ज्या दिवशी आईबापाला कळतं ना पोराच्या निर्णयात आणि पोराच्या घरात आता आपल्याला फारशी जागा राहिली नाही, मायबाप तेव्हाच मरतात रे. उगं मरत नाही म्हणून जगतात. तुम्हाला वाटतं जिवंत दिसतात म्हणजे जिवंत आहेत. इथं बसलेले 90% म्हातारे अशी आहेत जी मेलेले येतं फक्त मरत नाही म्हणून जगते ती. अगं हाडाचा सापळा दिसतोय त्यांचा, पण त्यांना घरात काय किंमत आहे याची जाणीव त्यांनाही आहेच की. मायबाप मेल्यावर सुद्धा जगतात. जेव्हा मायबापाने आपल्यासाठी काहीतरी केलंय याची कृतज्ञता पोराच्या डोळ्यात दिसते ना, बाप वरून सुद्धा त्या पोराला आशीर्वाद देतो की जिंकलंस रे बाबा, मी मेलो तरी माझ्याविषयी कृतज्ञ आहेस, तुला कधीच काही कमी पडणार नाही. असू द्या थोडेफार संस्कार आणि कृतज्ञता या विषयाकडे. तयाचा हरिक जगाचा बाप कौतुक करतो रे. जो सत्याने वागला ना, ज्याने आई वडिलांसाठी जगला ना, तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोण आहे देवा? जगाचा बाप कौतुक करतो त्याचं ज्याचं कर्म सत्य आहे. तुकोबरात ते सांगतात देवा, ज्या दिवशी एक असं व्यक्तिमत्व कुटुंबात जन्माला आलं, कोण आम्ही देवा? कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक बाटे देवा, दयाचा हरिक बाटे देवा. कन्यापुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक बाटे देवा, दयाचा हरिक बाटे देवा. विचारला हो ताई, ठीक आहे बाबा, आजपर्यंत झालं ते झालं, मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तू काय, पण नेमकं करायचं काय, कसं करायचं, खरं खोटं कळणार कसं? गीता भागवत करीती. तुम्हाला खरं खोटं समजून घ्यायचं असेल ना, थोडी स्पिरिच्युअल राहा, थोडे वारकरी संप्रदायाकडे या, थोडे आध्यात्मिक व्हा. मग काय, एकदा तुम्ही श्रवण सामर्थ्याने केलं, श्रवण भक्ती नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. कीर्तन सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा कधी श्रेष्ठ असतो, कारण तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. मग तुकोबाराय म्हणतात देवा, या गीता भागवतामुळे आम्हाला कळलं खरं खोटं काय, आणि या खरं खोट्यामुळे आम्हाला कळलं की तुझं चिंतन याच्या इतकं खरं काही नाही. अखंड शब्द डोक्यात ठेवा, अधूनमधून नाही, चांगला वाईट काळ बघून नाही. कोरोनात लय भजनं केली लोकांनी, पण कोरोना गेल्यावर तीच लोक त्याच देवावर पुन्हा उलटली, पुन्हा उत्मात केला पैशाचा. झालंच की. मी खरं सांगू का, देवानं माझं ऐकावं, मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन, फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. तुम्हाला म्हणून सांगते पोरलेकर, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस, त्याचाच ऊस कारखान्याला गेला पाहिजे, नाही तर सगळे जळून खाक झाले पाहिजे. महाराज ऊसाला पाणी जास्त लागतं ना, पण तुमचं गावच तळ्याचं आहे त्याच्यामुळे मरू द्या, काही विषय नाही महाराज. पण ती तरी काय बिना पाण्याचं भरणार आहे का पावसाच्या?
देवानं माझं ऐकावं दादा, जे सोमवारी खातंय त्याचं जळलं पाहिजे आणि जे एकादश करते त्याचं फुललं पाहिजे महाराज. बरं का, मी असंच करीन. पण कसं सांगू तुम्हाला, देव नाही हो माझ्यासारखा. देव लय प्रेमळ आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तुम्ही देवाकडं 3 पावलं चाला, देव तुमच्याकडं 47 पावलं चालतं. एवढं मोठं मन माझ्या विठ्ठलाचं आहे. खूप करतो रे देव. आपण देवाची सेवा करावी यात काय नवलं, देव करतो रे. लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग भेटू कस होऊ नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, माय पापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. आपल्याला फक्त भजन करायचं, फक्त म्हणायचंय पाऊले चालती. म्हणा माय माऊलं, पाऊले चालती, राहिलेल्या 2-4. अगं येत असेल म्हणायला देवाच्या दारात, म्हणायला लाजू नका. अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला, कळलं महाराज. पाऊली चालती, हळूवाज हळूवाज, टाळ वाजू नका. दुखी संसाराची, दुखी संसाराची. हरी बोल. पाऊली चालती, यमुनीच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हाबाच वितो बासरी. कान्हाबाच विबासरी, रात्री चल माझ्या गावाला जाऊ. भजन करीत जा थोडंफार महाराज. रात्री चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून. अगं गोकुळ माझं गाव, साऱ्या गावात माझं नाव. अगं गोकुळ माझं गाव, साऱ्या गावात माझं. रात्री चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का देव पुरुष मंडळी? टोचतो असा नाही. नाही, तुम्हाला ही गवळण जमत नाही, तुम्हाला दुसरी गवळण लागती. तुमची गवळण वेगळी आहे, तुझ्यासाठी गेले असल्या गवळणी समोर लय होती येतो तुम्हाला. माईक घालून हाणलं पाहिजे त्याला. असल्या गवळणीत मजा येते. अशाने लेकरं सुसंस्कृत होणार होय. विचार करी जा जरा, करत जा तुम्ही भजन कधीतरी. चला प्रेमाने. ये ओ विठ्ठले माझे माऊली, ताई येई ओ विठ्ठले माझे माऊली, निजळा पडिकर, निजळा पडिकर ठेवणी वाट मी पाहे, देवा वाट मी पाहे. ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल. माय बाबा करुणा करा, दया घना. विठ्ठल 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 विठ्ठला. 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल, विचार करा ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदती. फक्त काय करायचंय? अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबा. भागवत करती श्रवण. आम्हा कैसी
नाही देवा ठीक आहे, हरकत नाही. त्या संयमतेचं फळ काय मिळालं? त्या लोकांना नाही तोंड दिली, कर्तव्य पार पाडत राहिले, आपल्या निष्ठेला जागा राहिले, परमात्म्याचं नामचिंतन ऐश्वर्य पायदळी तुडवून घेतलं. भगवंताने काय कमी केलं? अरे ज्या देहूनं तुकोबाचा गाथा बुडवला त्याच देहूला त्या गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबांनी निर्मित धन्य केलं. तुकोबा समर्थ, धन्य 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 तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. समर्थ रे. त्याचं कारण आहे 8 पिढ्याचा परमार्थ आहे. 8वी पिढी तुकोबार आहे. 8 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबांनी, त्यांच्या पिढीमधल्या 8 पिढ्या अगोदर विश्वंभर बाबांनी देहूमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. 8 पिढ्यानंतर तुकोबांनी त्याच मंदिराचा जीर्णोद्धार केला. पिढ्यानं पिढ्या परमार्थ आहे. पिढ्यानं पिढी माळकरी आहेत. ज्ञानोबारांचे आई वडील वेदशास्त्र पठण करणारे आहेत. का त्यांच्या पोटी ज्ञानोबाराय जन्माला येणार नाही? धन्य माता पिता कुळ तसं आहे ना. काय वाटतं तुम्हाला तुमची श्रीमंती? अरे काय करताय? श्रीमंतीचा माज करू नका. सगळ्यात मोठा श्रीमंत रावण आहे. सगळ्यात मोठा कुटुंबही त्याचंच आहे. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव बळी, गजानन, सटवी करी, बाळांपण ही सत्ता आहे रावणाची. 33 कोटी देव बंदीखान्यात आहे त्याच्या. 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाची. किती? कधी कधी मी विचार करते, रावण जर इलेक्शनला उभा असता बिनविरोध निवडून आला असता. घरातलं जेवढं गवळ होतं महाराज बरं का, बाकीच्या मतदानात काय करायचं त्याला? करा ना विचार. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, कसल्या सुना असत्याल? आता आपल्या बापानं 80,000 केल्या, पोरं काय गुणाची असतील का? 2-4 तर केल्याच असतील. काय कुटुंब असेल दादा? 7 कोटी घरं सोन्याची हो. किती? 7 कोटी नोट जो का? रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची होती. पोरलेकर, रावणाची एक चौकट विकली ना तर 35 वेळा बिन बोभाट आमदार होता येतं. एवढा जागीरदार होता तो. 2250 किलो. विचार करा, घराला एक चौकट नसती. किती साधं घर असू द्या, 5-6 चौकटी तरी घराला. मी फक्त चौकट सांगितलंय. दरवाजे, भिंती, स्लॅब, मरचाल तुम्ही सगळं ऐकल्यावर. सोसत नाही तुम्हाला लोकांचं एवढं. किती श्रीमंत तो. काय राहिलं सांगा ना. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. टिकलं का? कारण अहंकार, ॲटिट्यूड, इगो, ॲरोगन्स, तोच तर आपल्यात कुठून कुठून भरला. असं नाही तो फक्त श्रीमंतच होता. रावणासारखा शिवभक्त आजपर्यंत झाला नाही. परमार्थ खूप केलाय रावणाने. द नाव मुवमेंट, आत्ताच्या क्षणापर्यंत रावणासारखी कोणाची शिवभक्ती नाहीये. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. नाथबाबा सांगतात, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास दिवसातला वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. स्वतःचं शीर कापलं आणि 1000वं शीर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केल्या. एवढा महान शिवभक्त रावण होता. काय भक्ती होती. देवानं तरी काय कमी केलं? भक्तीचं फळ दिलंच ना. लंका कोणाची? भिका पाटलाची. बोलत जा ना. लंका कोणाची? लंका महादेवाची. कोणाची? लंका रावणाची नंतर आहे. लंकेचं स्थापत्य म्हणजे लंका निर्माण महादेवानं केली आहे. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय. कारण रावण जातीने ब्राह्मण आहे. शास्त्रवेद, उपनिषद तोंड पाठ आहेत रावणाला. इतका ज्ञानी आहे ना. ज्यावेळेस सीतामाईच्या स्वयंवरामध्ये रावण गेले त्यावेळेस जनकाला म्हटले, जनका आधी कन्या देता का धनु? कारण राशी नियमानुसार पहिली रास कन्या आणि नंतर रास धनु येते. जनक राजा म्हणले, नक्षत्रे कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात, ब्राह्मण आहात, पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी माझी मुलगी साध्या पुरुषाला नाही, मी माझी मुलगी पुरुषोत्तमाला देणार आहे. मी असं कोणाच्याही पदरात माझी लेक टाकणार नाही. करा विचार. फार ज्ञानी होता. शास्त्रवेद तोंडपाठ होते. हे बोलायचं सोपं आहे, करायचं नाही.
आपण 40 वेळा हरिपाठ पाठ केला ना आपल्याला जर कोण म्हणलं ना घेता काही ना आपण म्हणतो न ग मी महाग म्हणतो तुम्ही पुढं म्हणा पुढं माझं गुत्तय. आपण त्यातले रे माऊली. हे काय सोपं आहे का शास्त्रवेद पाठ करणं? एक ऋचा पाठ होणार नाही आपल्याला वेदाची. मग काय इतका ज्ञानी रावण, इतकी सुंदर पूजा केली, असे सुंदर मंत्र म्हणले. महादेव आधी स्वभावाने कसे शिव भोळा भोळे खुश झाले. काय सुंदर पूजा केलीस रे रावणा. आता ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी त्याशिवाय पूजेचं फल मिळत. दक्षिणा द्यायची. मग महादेव म्हणले बाबा मी देईपर्यंत तुला काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगलाच मिळाला. कळलं त्याला, कळलं महाराज. म्हणून आजकाल कोण म्हणत नाही काय मागायचं ती मागा, आहे की नाही. लंका होती कोणाची? हा हुशार आहेस रे तू. कोणाची होती? महादेवाची. झाली कोणाची? रावणाची. टिकली का? पप्पाला सांगा. तुमचा पप्पा मारुतीच्या असा पाया पडतो असा. त्याला म्हणावं रावणाच टिकली नाही, नीट पडत जा. देवाला हाय करतात माणसं आजकाल. अशी चप्पल वगैरे काढत नाहीत, मस्तक वगैरे ठेवत नाहीत, गुडगा वगैरे टेकवत नाहीत. असं देवाला असं. आमची पोरं तर लय भारी पाया पडतात. अरे तुला कोणी उपकार करायला सांगितलं देवावर? नको ना पडू बाबा. पडायचंय मस्तक टेकव, गुडघे टेकव, देवाला सांग कृतज्ञ आहे मी देवा, एवढा सुंदर देह दिलास, जन्म दिलास हिंदू धर्मात, तुझ्यासाठी करावं तेवढं कमी आहे विठ्ठला. फार काही नाही, नतमस्तक तरी होतो. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला भूता. तेने कोंडिले आनंदा, 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 तेने कोंडिले आनंदा. इतकी चांगली नजर दे ना देवा, मला प्रत्येकात तुझं स्वरूप दिसावं. एवढं सामर्थ्य जर माझ्याकडे आलं ना विठ्ठला, माझ्यासारखा जागाच कोणी नाही बघ. पण माझा विषय असा आहे, मला देवळातही तू दिसत नाही. मी किती आंधळा आहे. तू का म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून. खऱ्या देवा मला कळावं जर रावणाचं टिकलं नाही तर माझं काय टिकणार आहे. मला कळावं जर तुकोबांनी सगळं देऊन खुश आहेत तर माझं कुठंतरी चुकतंय. कुठलेच संत गरीब नाहीत. ज्या जगद्गुरु तुकोबांचा अभंग मी घेतला ना, 65 लाखाची सावकारकी आहे त्यांची. 450 वर्षापूर्वीचा काळ, आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबाने 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. ही श्रीमंती वारकरी संप्रदायाची. काय श्रीमंती असेल बघा ना. नाही विचार केला हो तुकोबांनी. आम्ही आहे ना, नाहीच माहिती हो आम्हाला काही. जगाच्या बापानं काय तुमच्या काय बायका वाट बघायला कर. मोठी माणसं मग उठल्यावर वाटतं बा ह्यांचं काहीतरी संसार आहे, ह्यांचं कशात ना बशात. अजून लेकरं गुणी असतात म्हणे. लेकरांना शिकवलं पाहिजे फक्त चांगलं. तुम्हाला एक सांगू माय, लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा. लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. संस्कार तुमच्या हातात द्यायचे असतात. म्हणून तर कौतुक तुमचं आहे. आज या 3ही मुलांचं कौतुक आहे, कारण वडिलांनी समाजकारण केलं आहे. त्या सर्जेराव तात्यांनी आयुष्यभर समाजाचा विचार केला. म्हणून आजही आपल्या वडिलांविषयी कृतज्ञ आहेत लेकरं. जाण आहे त्यांना. लेकरच काय, त्यांची नातवंड, त्यांची पतवंड, ती सुद्धा पुढे जाऊन कृतज्ञ असणार आहेत आपल्या आजोबा पंजोबाविषयी. का? त्या माणसाने केलं ना समाजासाठी. आपण काय करतोय लोकांसाठी? काय चाललंय आपलं? काही नाही रे दादा. आपलं कसं आहे, तुझी दाढी जळली तरी चालेल, माझी बिडी पिटू दी. काळजी करू नका. माय मावल्या येत नाही तुम्हाला. तुमची वेळ यायची अजून. एवढ्या सुखासुखी जात नाही तुम्ही महाराज बरं का. मला बायकांची एक गोष्ट लय आवडते. बायका मैत्रिणीची जागा धरतात कीर्तनाला आल्यावर. माझी मैत्रीण येणार आहे. तुझी मैत्रीण मड्यावर बांधून येते का बघू बरं तुझ्यासोबत. तू मेली की मैत्रीणला मड्यावर बांध. तिला म्हणा मी चालले, तू पण चल. कीर्तनाला कसं म्हणतात, थांबते मी तुझ्यासाठी, तू चल. तुझ्यासाठी माझं 10 मिनिटं कीर्तन केलं तरी चालतंय, तुझं उरकू दे. तुमची मैत्रीण मरताना म्हणते का बघू, तू चालली मला नाही कर, मग चल मी येते. काय वाटतं तुम्हाला, म्हणेल का? सगळं माहिती आहे, अजून तोंड घेऊन नाही म्हणताय म्हणजे तुम्ही ऍक्सेप्टेड आहात की ही मड्यावर बांधून नाही येणार आहे. मग तुम्ही का तुमचा वेळ वाया घालवताय? आपुली आपण करा सोडवणं नका रे. कोण नाहीये इथं कोणाचं. कोणा एकासाठी दुसऱ्याला दुखवणं कधीच योग्य नाहीये. प्रत्येकाविषयी समान भावना ठेवा रे, तर देव दिसणार आहे तुम्हाला.
तुम्ही गरीब श्रीमंत छोटा मोठा माझा परका हेच बघताय रे. माझी बहिणीकडे कोणी वाईट नजरेनं बघितलं मी त्याचे हातपाय तोडायला तयार आहे, पण लोकांच्या बहिणीकडे मी वाईट नजरेनं बघतो हे माझं चुकत नाही. हे कितपत योग्य आहे? माझी बायको कोणाशी बोलली तर माझी तळपायची आग मस्तकाला जाते, तिची चूक नसताना मी मात्र सगळ्यांशी बोलायला रिकामा. कितपत योग्य आहे? जे नियम तुम्हाला लागू ते दुसऱ्याला का नाही, आणि जे दुसऱ्याला लागू ते तुम्हाला का नाही? जर तुम्हाला तुमची बहीण प्रिय आहे तर बाकीच्यांना त्यांची का नको? करा ना या गोष्टीचा विचार कधीतरी गांभीर्यानं. आणि ज्या दिवशी हे घडेल ना, मी तुम्हाला शपथ सांगते भगवंताच्या व्यासपीठावर, पुन्हा एकदा शिवशाही हवी आहे. नाहीतर आज जे डोंगराळे तालुका मालेगावमध्ये झालं ना ते अजून व्हायला कमी पडणार नाही. जात धर्म कुळगोत्र काही नाही राहिलंय. प्रत्येकाला न्याय सारखाच असावा. काय होती शिवशाही दादा? पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला होता. पण छत्रपती शिवरायांच्या काळात एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. काय मॅनेजमेंट केलं असेल? छत्रपती शिवरायांच्या काळात सत्ता दुसऱ्यांच्या असताना सुद्धा बायका सुरक्षित होत्या. आता काय आहे? केला पोरगा ताब्यात पोलिसांच्या, बघू 2-4 महिने खाऊ पिऊ घालू, द्यायची असेल फाशी तर देऊ बाबा. आणि पुन्हा माणसं बोलायला रिकामी. अरे पोरी चुकतात रे, त्यांचे कपडे लहान असतात, ते जास्त मेकअप करून फिरतात, ते इन्स्टिगेट करतात ना गुन्ह्याला. मग 3 वर्षाच्या पोरीनं काय इन्स्टिगेट केलं असणार आहे त्या पोराला? तुमच्या पोटची असती तर, माझ्या पोटची असती तर काय वाटलं असेल तर आईच्या आणि बापाच्या जीवाला? अरे 3.5 वर्षाच्या पोरीच्या डोक्यात दगड घालून तिच्यावर अन्याय झालाय हे जेव्हा त्यांना कळलं असेल, कशाची वाट बघताय अजून? कधी जागे होणार आहे? तुकोबारे तुम्हाला जागा व्हायला सांगतायत, कधी कळणार आहे तुम्हाला? सुरुवात आपल्याच घरापासून होतीये. पाया पडते रे. छत्रपती शिवरायांनी सगळ्यात पहिल्यांदा न्याय केला तो स्त्री विरोधातच होता. स्त्रीवर अन्याय झाला म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा न्याय व्यवस्था हातात घेतली. वय वर्ष 17 होतं शिवरायांचं. पुण्याचं शिक्षण पूर्ण करून नेमकेच पुण्याला परतलेले होते. आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. नवल वाटलं छत्रपतींना. आऊसाहेब, अहो तुमच्यासारख्या कणखर बाईनं रडावं तर आम्ही कोणाकडे बघावं? तुमच्याकडे बघून धीर बांधतो आम्ही. हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघतो आम्ही. आऊसाहेब, अहो तुम्ही का रडताय? काय चुकलंय? आऊसाहेबांना सांगावं, रडावं नाही तर काय करावं बाळराज. अहो तुळजा भवानीला सुद्धा लाज वाटत असेल. रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यात त्यानं पोरगी उचलली, आबरूची माती केली, कुणाला कळू नये म्हणून विहिरीत ढकलून दिली, आणि पुन्हा गर्वानं सांगतोय केलं तर केलं, काय फरक पडला? त्या आईनं येऊन सांगितलं माझ्या समोर, आऊसाहेब पोरगी गेली हो माझी, तुमच्या पोटची असती तर काय केलं असतं? निरउत्तर झाले बाळराज मी. काय शब्द देऊ त्या बाईला जिच्या पोटच्या पोरीवर अन्याय झाला? नाही सहन झालं. तुझा भवानी समोर उभी राहिली आणि तिलाच विचारते, तू सांग माय काय करू? अगं आई भवानीला काय विचारताय आऊसाहेब? मी आहे ना. तळपायाची आग मस्तकाला गेली. पहिल्यांदा न्याय व्यासपीठावर गेले छत्रपती शिवाजी महाराज. अरे आणा त्या रांजाच्या पाटलाला. राजा ऐकत नाही, आपल्यातला नाही, स्वराज्याला मानत नाही. अरे धरून आण, उभा कर माझ्या समोर. दोन्ही हात दोन्ही पाय कलम कर, उघडा कर, नागडा कर, आणि तसाच नागडा वेशीवर नेऊन टांग. येणा जाणाऱ्याला सांग हे हिंदवी स्वराज्य आहे. इथली प्रत्येक मुलगी आई तुळजाभवानी इतकी सामर्थ्यवंत समजतो आम्ही. आमच्या आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाहीये. मरू देऊ नको त्याला, तसाच सोड. ही होती शिवशाही. तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापांचा बाप राजा शिवबा जन्मला.
कितीतरी हेही डोक्यात ठेवा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चरित्र ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य हवं तर हिंदू आहेत आपण. फक्त बोलायचं म्हणून बोलत जाऊ नका, वागायचं म्हणून वागत जाऊ नका. आणि आईबापांना विनंती आहे, जरा शिकवा पोरींनाही आणि पोरांनाही. पोरीला सांगा, कालिका तूच आहेस, गौरी तूच आहेस, तू कोणाकडे बघायचं नाही आणि तुझ्याकडे जो बघेल त्याचे हातपाय तोडल्याशिवाय राहायचं नाही. एवढी तुझ्या मनगटात ताकद हवी तर सामर्थ्यवंत हिंदू स्त्री असतो. हे शिकवा प्रत्येक पोरीला, शिकवा प्रत्येक पोराला. तुझ्या बहिणीवर बघितलं तर मग तू कोणाच्या बहिणीकडे बघायचं नाही. शिकवा. दिवस वाईट होती ना, आपल्या पोटची अशी समजा, प्रत्येकीत भेद करू नका. हे शिकवलं आऊसाहेबांनी छत्रपतींना. राहिलं हिंदवी स्वराज्य उभास. धन्य माता पिता. काय कोस होती माझ्या मासाहेबांची. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. आज पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा, मुसलमानाचा मानाचा चिजाईला, मुसलमानाचा मानाचा चिजाईला, मुसलमानाचा मानाचा चिजाईला, मुसलमानाचा मानाचा चिजाईला. टाळी टाळी टाळी. बघा जमलं तर. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवा. एवढं बोलून जे 2-4 धटकुले वाजवत नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील. ज्यांचा जन्म पाकिस्तानचा ते टाळी नाही वाजवणार. इथलं नाही ना ते. वाजवा. अरे बोल. का वाजवायची टाळी आठवा. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. डोळ्यात एकत आपल्या आई बहिणींची आबरू लुटली, मंदिराच्या मंदिरे उद्ध्वस्त केली. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. मुठभर मावळा हातात. बाजी, मुरारबाजी, तानाजी, यसाजी, सूर्याजी, कोंडाजी, फुलाजी, फरजन, धनाजी, संताजी, मोरोजी, बहिरजी, मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, बांदलकर, जेधे. अरे काय होणार आहे एवढ्यांनी? स्वराज्य घडणार आहे. एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत होता. मावळा अरे 3.5 ते 4 फूट उंची, 32 इंच छाती, 140 ते 160 किलो वजन. नजरेत असा अंगार, अर्धा शत्रू बघून गार व्हायचा. मावळा पोलादही हातानं वाकवावं एवढी ताकद होती. 70 वर्षाचे शेलार मामा दामपट्टा चालवायला लागले ना, 10 जणाला एकटे पुरे पडायचे. वय वर्ष 70, नॉट 16. शुद्ध शाकाहार. RMD विमलवाल्याचं काम नाही, फक्त शुद्ध शाकाहारावर. कशासाठी एवढा अट्टहास? कारण आहे. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुकड्यांना नव्हता कोवाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुकड्यांना नव्हता कोवाली. होती जिजाईला खंत, झाला शिवबा तो संत. होती जिजाईला खंत, झाला शिवबा तो संत. आज पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा, मुसलमानाचा मानाचा जिजाईला, 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 मुसलमानाचा मानाचा जिजाईला. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती धुरंदर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज
शिरामाणाचा मानाचा चीचाईला. लोक म्हणतात ना, संस्काराने काय मिळतं? संस्काराने इतिहास नावावर घ्यायचं बळ मिळतं. अजून काय हवंय तुम्हाला? असू द्या संस्कार थोडेफार, स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता. नाहीतर असं होतं, हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. थोडेफार संस्कार पाहिजे नाही का? थोडंफार ज्ञान आम्हालाही हवं. कीर्तन आणि ही बारकी लेकरं आहेत रे, मोठ्या माणसांना कीर्तन कळत नाही. काही काही माणसं कुशल फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते मी, मलाच कधी कधी नवल वाटतं, काय प्रोग्राम करते. ते आम्हाला विचारतात, हां हे तर काहीच नाही, तुमची सुपारी किती? ह्याला उकळात घालून मुसळातनं काढलं पाहिजे एक दिवस. म्हणजे मी सांगते याला मी किती, म्हणजे मी काय माणसं मारते वगैरे असे खुनबिन करते? मी काय सुपाऱ्या घेते? लय विचित्र. ते तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? एक काम कर, गुत दी तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादमय मी. हां डोंबऱ्याचा खेळ आहे माझा, वाजवते मी, नाचते मी, मीच. वा तुमचा ढुलकीवाला तुम्हीच आणा. वा पखवाज डोक्यात घालून सांगायला पाहिजे, याला पखावाज म्हणतात ते. भान असू द्या जरा. काही म्हणले चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी आहे. चुकताय तुम्ही. चंद्र सूर्य तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरी नाहीये. गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य हे लक्षात ठेवा. हे संपलं तेही राहणार नाही. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेचे आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सगळ्यात सामर्थ्यवंत कोण असेल तर वैष्णव आहे. आणि वैष्णव जनतो ते नाही कहिये पीड पराई. वैष्णव त्यालाच म्हणा ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं, ज्याला दुसऱ्याच्या वेदना कळतात. घाला माळा, पाया पडतं तुमच्या. एखाद्याला म्हणलं ना माळकरी व्हा, ते आम्हाला म्हणतं नाही सगळ्यांनीच माळा घातल्यावर कोंबड्याचं काय करायचं? आम्ही कोंबड्या वारीला नेतो, तू माळ घाल. आम्हाला ज्ञान नको शिकू. तुम्ही नाही घातली, लेकरांना घाला. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल ना, त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असेल विश्वास मी करतो. माहित तरी असू द्या काकडानं हरिपाठ कशाला म्हणतात. सकाळी करतात ते काकडा, सायंकाळी करतात तो हरिपाठ. हरिपाठ ज्ञानोबांचा, काकडा सर्व संतांचे मिळून अभंग. काय सामर्थ्य दादा. जागे असेच व्हायला, आणि याच्यातच तुमचं हित आहे. हित म्हणजे चांगलं. आणि आपलं चांगलं एकच गोष्ट करू शकते, आपल्याला जागा एकच गोष्ट करू शकते. उठाचा की भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. उठाचा की भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. 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 जागता जगदेव थोडा राखा भाव. जागा व्हायचंय ना. जागा रे भाईल जागा, आता जागा रे भाईल जागा. जागा रे भाईल जागा जागा, आता जागा रे भाईल जागा. जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा, आता जागा रे भाईल जागा. चोर निजल्या नाडोनी भागा, जागा रे भाईल जागा. जागा रे भाईल जागा, आता जागा रे भाईल जागा. जागा रे भाईल जागा, आता जागा रे भाईल जागा. जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जागायचं असेल ना, जागा व्हायचं असेल, पर्याय एकच आहे. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. अरे वा, वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. अरे जोडून विनवितो तुम्हा, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाणा, तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही, वासुदेव म्हणा. हे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही,
वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणत जा. पण नाही जमला काकडा. विठ्ठल तरी म्हणाल, राम तरी म्हणाल, कृष्ण शिव काही ज्ञानोबा तुकोबा म्हणाल, एवढं तरी जमेल की. करत जा ग माय, तुमच्या हातात तर लई आहे. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर यांच्या अगोदर तुमचं नाव घेतलंय. धन्य माता मग पिता. तुमच्यासारखं मॅनेजमेंट कोणालाच जमत नाही. कौतुक वाटतं मला माझ्या आईचं. अजूनही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं आहे तिला. वेल मॅनेज असतं ग. सगळं कळतं तुम्हाला. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जमणार नाही ते व्यवस्थापन तुम्ही करू शकता. हा पण त्याचा योग्य ठिकाणी वापर करा. काय होतं ग माय करायला भजन. आला नवऱ्यावर राग, राम 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 असंच करायचं. कशाला त्याला तरी काय बोलायचं ना, आपण तरी काय बोलून घ्यायचं. आणि देवाचं नाव रागात घेतला म्हणून देव काय रागा रागा करणार आहे तुम्हाला. मला सांगा, मध रागानं खाल्ला गोड लागत नाही? लागतो का नाही? विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेलं बघा, विचारून बघा, जा चाल. तुम्हाला सगळ्यांच्या श्राद्धाचं एकाच दिवशी कीर्तन करावं लागेल मला. तसं नको महाराज, आहे की नाही. मधाचं काम आहे ते रागात पिलं काय प्रेमात पिलं काय गोडवाच देत. विषाचं काम आहे ते रागात पिलं काय प्रेमानं पिलं काय मारतच. भगवंताच्या नामाचं काम आहे पुण्य देणं. तुम्ही कसंही भगवंताचं नाव मुखात घ्या, ते पुण्य आणि समाधान देतच. कारण त्याचा मूळ गुण आहे पुण्य आणि समाधान देणं. पुण्याची गणना फक्त हरिमुखे तर मुखात. बोलावा विठ्ठल बाबा विठ्ठल, बोलावा विठ्ठल बाबा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, विठ्ठल बाबा विठ्ठल बाबा विठ्ठल बाबा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, 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 कैरावा विठ्ठल जीव भावे. येणे सोसे मन झाले हवाबारी, येणे सोसे मन झाले देवा, तुझं नाव घेतलं आणि विश्वास निर्माण झाला. तू आहेस तर काळजी कशाची. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य घातली या भय नरका. तुझं चिंतन केलं देवा. अरे मी पावन झालो यात काय, पिढ्यानं पिढ्या पावन झाल्या रे, कुळ ना कुळ. हा, पण माझं तुझं नाव माझ्या मुखात आलं त्याचं कारण आहे. माऊली म्हणतात, ते तसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं कृपांकित करावं याचं कारण आहे मायबाप कुळ. हे उगच होत नाही. माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या आई वडिलांकडनं आलं रे देवा. माझ्या पदरात पडलं, मला मुखात देवाचं नाव घ्यावंसं वाटलं. आणि देवाच्या नावाला काही तत्व काळ वेळ नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. देवाच्या नावाला काही सुतक बितक नसतं बरं का. तुम्ही देवाचं नाव उठता बसता खाता पिता कधी घेऊ शकता. हां, ज्ञानेश्वरी तुम्ही वेळ मिळेल तशी वाचा. सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, कामाला जाताना वाचा, आल्यावर वाचा, जेवण झाल्यावर वाचा, जेवायच्या आधी वाचा, बसून वाचा, उठून वाचा, नाचून वाचा, झोपून वाचा, पायवर करून वाचा. कसं वाचायचं तसं वाचा. पण ते वाचला तर वाचाल बाबांनो. अवघड होईल बरं का तुमचं. नाही तर विनंती माझी, भजन करा. ज्या दिवशी मला कळलं सत्य काय आहे, हे या ज्ञानभक्ती सहज बघतोय कवटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. नाहीतर देवा, इतके षडविकार लागले ना. हे जळेविन बुडविती आगेविन जाळीती न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रविन साधिती दोरेविन बांधिती, हे ज्ञानी स्त्री विदिती पैज घेऊनी. हे पाशविन रोविती चिखलाविन रोविती, पाशविन गोविती कवना जोगेन होती आतुवटपणे. देवा, फार त्रास दिला रे यांनी आम्हाला. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग आसत तृणकुटा भरिला. हा दंभू रुडविला जगी. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषय दरीचे वाघ, हे भजना मार्गीचे मांग मारकचे.
फार त्रास झाला तेव्हा. क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता आसक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देवदभीर व्यापते. पण जसं कळलं ना विठ्ठला, तुझं नाव घेतल्यावर सुख आहे. नाम मुखात आलं विठ्ठला, पिढ्यान पिढ्याची पुण्याई बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली देव आवडला. आणि जसा देव आवडला तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या वेशित चेतसा. ज्याच्या पाठीमागं सारथी कृष्ण आहे त्याला काय चिंता करायची गरज आहे. पितामहा भीष्माने वचन घेतलं, देवा काही झालं तू शस्त्र नाही बरं का चालवायचं. कृष्णाने वचन दिलं, पितामह नाही चालवणार शस्त्र. अर्जुनावर अन्याय झाला, रथाचा पाय गेला, बाणावर बाण कौरवाने मारला, देवाला सहन झालं नाही. देवाने फिरवलं सुदर्शन चक्र. भीष्माने विचारलं, देव आहेस ना रे, परमात्मा असून वचन मोडलंस. अरे तू वचन मोडणार, आम्ही काय आदर्श घ्यायचा तुझ्याकडनं. कृष्णा वचन तू मोडावस शोभतं तुला. कृष्णाने सांगितलं, पितामह स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्यात देखत माझ्या भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही, कारण सगळ्यात मोठं वचन त्याचं रक्षण करणं आहे माझं. तुमच्या अगोदर त्याला वचन दिलंय की मी त्याच्या पाठीमागं सत्य असेल तर खंबीर उभा राहील. आणि तो सत्य असताना त्याच्यावर अन्याय होतोय आणि मी एवढ्या डोळ्यानं बघतोय, तो मी देव कसा, मी सारथी कसा आहे. देव असंच करतो बरं का. आपण सत्य असेल तर देव कोणालाच घाबरू देत नाही. आपण सत्य असलो ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण, जगाचा बाप कौतुक करतो. अरे जिवंत आहे तोपर्यंत कौतुक करतो, यात काय नवल आहे. आपण गेलो ना तरी आपलं नाव अखंडित समाजाच्या डोक्यात राहणं याच्या इतकी भगवंताची दुसरी कृपाच नाही की आपण आयुष्यात काहीतरी चांगलं केलं, हे डोक्यात ठेवा. पण देवा तुझं नाव मुखात यावं आणि आम्ही जागं व्हावं. आम्ही जागं व्हावं त्याचं कारण आहे, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आखोलिया गीता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या. आपुलिया गीता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता अहो तुम्ही जागलात, तुम्ही भजन केलं ना, देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. देव देव करतो रे. ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहीची मागारे परती जेवी. देवाकडे गेलं ना, बाप रखमा देवीवरू विठ्ठलाचे भेटी आपुल्या संसाठी. एका वैष्णवामुळे कुळान कुळीचा उद्धार होतो आणि कुळ कधी संपत नाही बरं. आजा गेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखिता देखिता नातू पंतू तोही तैसाची झाला. एक व्यक्ती, आज एक तात्या जर या पोरले गावाचं नाव मोठं करण्यात सामर्थ्यवंत ठरत असतील, एक व्यक्ती, तो मुलगा किंवा मुलगी हा फरकच नाही आहे. हां, पण कर्तव्याला जागं राहणारा पाहिजे. त्या एका व्यक्तीमुळं कुळाचं काय, राज्याचं काय, देशाचं काय, पिढ्यानं पिढ्याचं काय, धर्माचं नाव सुद्धा मोठं करायची ताकद माणसाच्या सत्यकर्मामध्ये असते. तर माणसाकडे तेवढं कर्म सत्य पाहिजे. आणि सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे. इमॅजिनेशन देवा कल्पना आहे. आणि संकल्पे सृष्टी घडी समीची विकल्पोणी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. कल्पना एका मिनिटात राजा करते आणि एका मिनिटात रंग करते. इमॅजिनेशन, कल्पना म्हणजे तुमच्यातलं नाव नाही, इमॅजिनेशन महाराज बरं का. एका मिनिटात राजा, एका मिनिटात रंग. त्याच्यामुळे अवघड आहे. कल्पनेने जगून चालत नाही. सत्यात सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो नहीं. अब्दुल कलामांचं वाक्य आहे बरं का. सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने वो है जो नींद उड़ा देते हैं. स्वप्न आशीर्वाद केलं देवा भजन, केलं देवा चिंतन आणि चांगली मुलंही जन्माला आली. काय मिळालं? अहो जगद्गुरु तुकोबा राजांच्या चरणावर विठेवरचा मालक मस्तक ठेवतो. ते तुकोबा म्हणतात, मला सेवा करायला मिळावी अशा माणसाची समाजाची सेवा करतायत. सोपं नाही तर आहे. जर समता आपले इच्छित आहेत, आपल्याला काहीच नाही करायचं, फक्त भजन करायचं. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही दोन्ही. जेवढे ताठ हात वर तेवढं असं समजलं जातं की निश्चिंत आहे मी, मला काळजी नाही आहे विठ्ठला, मी देवाचं नाव करायला मोकळं आहे. आकुड हात म्हणजे मी जरा गुंतलेला आहे, मी जिंदगीत लय कुटाने केल्यात पांडुरंगा, थोडा प्रॉब्लेम आहे मला. खाली हात म्हणजे मला गरजच नाही देवाची, बघून घेईन मी कसं असं. त्यामुळे ताट एकदम स्ट्रेट. इट्स युअर कॉल, तुमचा विषय आहे, भजन करायचं तुम्हाला प्रेमाने फक्त.
राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम ओ राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम राम राम जय राजा राम 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 जय सीताराम सियावर रामचंद्र की जय. खाली कोणी घ्यायला सांगितले असं एनिवे घेतले तर घ्या जाऊ द्या तुम्ही कुठं ऐकायला बसले तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले अर्धे एकाच कामासाठी आले टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची काही फरक नसतं रे काय काय बायका मला तोंडावर बनतात टीव्हीत लईच चांगली दिसती समोर लई किरकोळ आहे. अगदी टीव्ही तिथं बऱ्यापैकी खोटं असतं ग माय पण एक नक्की सांगेल कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही ताकद कीर्तनात नाही ताकद कीर्तनकारात नाही कीर्तनाच्या व्यासपीठात असते पण कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नाही कीर्तन म्हटलं की कीर्तनाला यायचंच कारण खूप ताकद असते या कीर्तनात जिथे कीर्तनाची जागा ते पांडुरंग उभा कीर्तन चांग हो यांग हाजी रूप तुम्ही तर फार भाग्यवान माणसं दादा इतिहासाच्या कुशीत राहणारे आई भवानीच्या कुशीत राहणारी माणसं आहेत तुम्ही आई अंबाबाईच्या चरणाशी पदरात राहणारी माणसं आहेत तुम्ही अरे आम्हाला कौतुक वाटतं जर कधी आईच्या चरणाशी आम्हाला कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारी कुलस्वामिनी असणारी 3.5 पीठापैकी सामर्थ्यवंत पीठ असणारं हे अंबाबाईच्या चरणावर मस्तक ठेवता आलं की आम्हालाही वाटतं चला कीर्तनाच्या निमित्ताने का व्हायना आम्हाला दर्शन घेता आलं देवीचं आम्हाला दर्शन घेता आलं छत्रपतींचं पण काय विषय आहे ना पिकतं तिथं इकत नाही हां आमची क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतं पण इकडं तिकडं जाणार नाही महाराज बरं का आम्ही जवळचे देव करत नाही हां आम्हाला ज्योतिबा जवळ हो ना तुम्हाला ज्योतिबा जवळ पन्हाळा जवळ कोल्हापूर जवळ आदमापूर जवळ अकोळ जवळ सामर्थ्यवंत भागात राहता की तुम्ही बरं पश्चिम महाराष्ट्रासारखं सामर्थ्यच कुठं नाही पंढरपूर पश्चिम महाराष्ट्रातच बरं का भाग्यवान माणसं आहे पण आपण लई चित्र आहे आपण लांब लांब पळतो पण जवळ जवळ नाही नका असं करू भाग्यवान आहात तुम्ही या आईच्या पदरात राहत आहे फार प्रेमळ आहे रे माय हिने एकदा नजर टाकली ना आईसारखं कोण प्रेमळ असतं सांगा आणि भजन करायला काही नाही तुम्ही आई अंबाबाईचं करा तुम्ही रखमाई पांडुरंग एकच रे कौतुक तिचंही केलं तरी चालतं की चालतं कधी लख पडेला हा प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा माळ कवड्याची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा वरून मळवट या कपाळीला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा चालतं की त्याला काय होतं तुम्ही मागितला जोगवा काय आणि तुम्ही मागितलं भक्तीचं दान काय सारखंच आहे तिचं प्रेमाने भजन करता यावे एवढीच विनंती आहे भजनात नशा असावी विनंती एवढीच आहे नशेत भजन नसुनी बाकी कसं म्हणायचं तसं म्हणा है की नाही? आराध्याची म्हणा देवीची म्हणा पण व्यवस्थित म्हणा हे की चालतंय माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली माऊली कल्पवृक्षाची सावली देवीचीच गाणी त्याला काय होतं आणि परमार्थाचं म्हणाल तर सगळ्यात मोठा भक्तीचा जागर अहो जिथे सामर्थ्यवंत ब्राह्मण आणि ऋषी मुनींनी सुद्धा गोंधळ करावा
तिथे आम्ही जिथे महर्षींनी गोंधळ करावा, वाल्मिकांनी करावा, तिथे आम्ही गोंधळ करणारे कोण? करतोच तेव्हा. त्याच्यामुळे विनंती आहे, काही नाही, भजन मुखात असावं, कोणाचं असावं हे दुमत नाही, भजन असावं. विठोप्पा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोप्पा रखुमाई, जय जय विठोप्पा रखुमाई. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, अपने माता पिता की जय, बोल भवानी माते की. की जय विठोबा. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास पाटील कुटुंबियाच्या माध्यमातून तात्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त हा नामचिंतनाचा अट्टहास. बोलता बोलता 15 मिनिटं उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग वादक विनिकरी दादा, सगळ्यांच्या चरणावर साष्टांग धन्यवाद. उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. कॅमेरेवाले दादा त्यांचेही मनस्वी आभार. बिचाऱ्या कॅमेरेवाल्यांचं लय अवघड असतं, ते आख्या जगाचा फोटो काढतो त्याचाच कोणी काढत नाही. ते कॅमेरा सब तेरा महाराज त्या लेन्सने पुढचं दिसतं ना, त्याच्यामुळे ही मंडळी यांचे देखील मनस्वी आभार. आणि सुंदर असे तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी एवढे अगतिकपणे स्तब्धपणे कीर्तनाला बसलात. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. एवढंच विश्वासाने सांगेल, खारीचा ना खारीचा वाट जसा या कीर्तनात आहे, तो पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या प्रत्येकाचं वैभव वाढवणार, ज्याच्या मुखात पंढरीच्या मालकाचं नाव आहे. सगळ्यांचे मनस्वी आभार. हा सुंदर नामचंत्राचा अट्टहास आयोजित केला, तुम्ही एवढ्या सामर्थ्याने ऐकला. अगदी ज्या तात्यांनी या पोर्ले गावाचा कायापलट केला, जेव्हा त्यांची हिस्ट्री आम्ही पाहत होतो, बायोग्राफी आम्ही पाहत होतो, मलाही कौतुक वाटलं. आणि तुम्हा तिघांनाही सांगेल, त्यांचे 3ही सुपुत्र एका वरिष्ठ अहद्यावर आहेत. राजकारण असेल, त्याच्याचबरोबर वेल एज्युकेटेड असणारी सगळी फॅमिली आहे, वेल सेटल्ड आहे. हा तुमचा स्तब्धपणा, हा तुमचा नम्रपणा आणि तुमचं हे सगळं वैभव तुमच्या वडिलांनी समाजाला केलेल्या पुण्याईचं फळ आहे आणि ते अखंडितपणे तसंच टिकणार आहे. त्यामुळे तुम्हा तिघांच्या चरणावर साष्टांग धन्यवाद. तुमच्या वडिलांचं हे कार्य अखंडितपणे तुम्ही चालू ठेवताय आणि ठेवणार, हा माझा विश्वास आहे. तुम्हा पाटील कुटुंबाच्या चरणावर साष्टांग दंडवत. माझा तशी भावकीच आहे, त्याच्यामुळे लय काय फार हे नाही, तुमचे देखील मनस्वी आभार. अगदी सामर्थ्याने तुम्ही सगळे मंडळी, उत्कृष्ट मृदुंग वादक, तुम्हा सगळ्यांमुळे माझ्या कीर्तनाला शोभा आहे, वैभव आहे. तुम्ही नामवंत आहात, सामर्थ्यवंत आहात, तरी माझ्या कीर्तनाला साथ करता. तुमच्या मनाच्या मोठेपणाला साष्टांग दंडवत. या बहिणीचा सगळ्यांचे मनस्वी आभार. माझ्याकडनं काही चुकलं असेल क्षमस्व. माझ्यासोबत आलेल्या मुली दोघी गोड कीर्तन करतात, जया असेल, अंजली असेल, त्यांचे मनस्वी आभार. बरीच माणसं आम्हाला म्हणतात, एवढा पैसा घेता, करता काय, ठेवता कुठं, तुम्ही काय फुकाट ज्ञान सांगता का, पैसा घेता, पाकिट नाही. पाकिटावर फार कमेंट असतात आमच्या, घेतो रे, पण काय करतो हेही विचारा. मी शिवलीला पाटील, आजपर्यंत जेवढं कीर्तनाचं मानधन घेतलं, तालुक्यासारखं गाव आहे माझं, बार्शी तालुका आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये, तिथे राहतो आम्ही. तिथून जवळ आहे माझं गाव. तिथून त्या गावामध्ये शेती वगैरे आहे, पण गाव छोटं असल्यामुळे तिथे काही फार वैभव नाही निर्माण करता आलं. म्हणून हे कीर्तनाची जे काही मानधनं पाकिटं आम्ही घेतो, अशी गुंट्यावारी जमिनी घेऊन 4 मजली शिक्षण संस्था उभी केली, जिथे स्कूल बसपासून ताटापर्यंत सगळं पुरवतो. 150 मुली सांभाळतो आम्ही. माझ्या स्वतःकडे आता 150 मुली आहेत. माझं कुटुंब तेवढं आहे. माझं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की या आणि बघा नेमकं पैशांचं करतो काय आम्ही. महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. एवढं कळलं तर तुम्हाला परमार्थच कळला महाराज बरं का. त्याच्यामुळं सामर्थ्याने हे डोक्यात घेत जा. प्रत्येकाला एकाच पारड्यात तोलत जाऊ नका. तुमचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल क्षमा. चरणावर साष्टांग दंडवत. सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे माझा गणोद्यांची सेवा, तुका म्हणे माझा गणोद्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्याची सेवा,
तुका म्हणे माझ घडो त्यांची तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा आवाज द्या तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा तुका म्हणे माझा घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही पार नाही कोळी कन्या पुत्र होती जय साधी कोळी कन्या पुत्र होती जय साधी तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही पार नाही कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक दयाचा हरी कवाट देवा दयाचा हरी कवाट देवा वाट देवा दयाचा हरी दयाचा हरी कवाट देवा वाट देवा दयाचा हरी कवाट देवा दयाचा हरी का वाट देवा दयाचा हरी का वाट देवा वाट देवा कोळे कन्या पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली कवर हरी विठ्ठल श्रीनाथ देव तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले कुरे वेडे वाकोडे होतरे अपराध महाराज तुम्ही शुद्ध नाही विचारला अधिकार क्षमापराध महाराज तुम्ही हे तुका म्हण ज्ञानेश्वरा राका पाया पैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही